स्टेट रोड ट्रांसपोर्ट में रिटायर्ड सफाई मुलाजिमीन अपने हकूक़ के लिए एहतजाज पर बैठ गए हैं। स्टेट रोड ट्रांसपोर्ट यानी एसटी महकमे में काम करने वाले सफाई मुलाजिमीन के रिटायरमेंट के बाद उनके अफराद खाना में से किसी एक को नौकरी दी जाती है। हुकूमत ने इस ज़िमन में एक हुक्मनामा भी जारी किया था। नांदेड़ के शेख मोइनुद्दीन चुन्नू मियां एसटी महकमे में सफाई मुलाजिम की हैसियत से 36 बरस खिदमत अंजाम देने के बाद सन 2014 में रिटायर हो गए। इन्हें इस बात का इत्मीनान था कि इनकी जगह उनके किसी लड़के को नौकरी मिल जाएगी। इसके लिए इन्होंने कोशिशें शुरू की, लेकिन तकरीबन 5 बरस बाद भी इन्हें इसमें कामयाबी नहीं मिल सकी है। अब एसटी महकमे के जुल्म के खिलाफ इन्होंने एहतजाज शुरू कर दिया है। इनकी हिमायत में कास्ट ट्राइब संगठन के जिम्मेदार गणेश कामड़े ने भी एहतजाज में हिस्सा लिया। एसटी महकमे के इलाकाई कंट्रोल ऑफिसर अविनाश कचरे ने एहतजाजियों को यकीन दिलाया कि महकमे के रियासती जनरल मैनेजर तक शेख मोइनुद्दीन के मसले को पहुंचा दिया गया है और जनरल मैनेजर का जवाब आने के बाद ही कोई कदम उठाया जाएगा। लेकिन शेख मोइनुद्दीन का मानना है कि तहरीरी यकीन दहानी के बाद ही वो एहतजाज को ख़त्म करेंगे। नांदेड विभागात श्री शेख मोइन चुन्नू मियां सफाईगार म्हणून एसटी महामंडळामध्ये कार्यरत होते। ते 30/6/2014 रोजी सेवानिवृत्त झाले। महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे की भंगी, मेहतर, वाल्मिक समाजाच्या उन्नती प्रगतीसाठी त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी परिपत्रक GRs काढलेले आहेत। त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार नेमणूक द्या अशी तरतूद त्यांनी जाहीर केलेली आहे। त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आम्ही पत्र दिलेले आहे। 2014 पासून आम्ही या गोष्टी पाठपुरावा करीत आहोत। किंबहुना कास्ट ट्राइब संघटनेच्या वतीने आम्ही त्रैमासिक बैठकीमध्ये विभागीय कार्यालय, मध्यवर्ती कार्यालय मुंबई इथं वेळोवेळी बैठकीमध्ये उपस्थित करून हा मुद्दा निकाली काढावा म्हणून आम्ही पाठपुरावा आणि विनंती करतो प्रशासनास। परंतु एसटी महामंडळाने वेळ काढूपणा करून ह्या विषयाला बगल देऊन उदासीनता दाखवून दिरंगाई केली। आम्ही सतत या गोष्टीला पाठपुरावा केला, वेळोवेळी त्यांना विनंती केली, परंतु यांनी कुठलाही दाद किंवा परिपत्रकाचं आम्हाला चांगला प्रतिसाद न दिल्यामुळे आम्हाला ही वेळ आणली। प्रशासनच्या वतीने आम्हाला अजिबातच प्रतिसाद न दिल्यामुळे आम्हाला आज आमरण उपोषण बसायची वेळ आली। म्हणून आम्ही आज दिनांक 6 मार्च 2019 रोजी उपोषणाला आम्ही प्रारंभ केला। नियमानुसार आम्हाला जितके घटनेने दिलेले अधिकार आहेत ते अधिकार हे परिपत्रक सगळे सोबत आहेत आमच्या, त्या अनुषंगाने आम्हाला हे केले। काल दिनांक 5 रोजी आम्हाला विभागीय कार्यालयामध्ये आम्हाला चर्चेला बोलावलं होतं। चर्चेमध्ये सुद्धा आम्ही सगळ्या गोष्टी विस्तृतपणे त्यांना सादर केल्या। त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे। आज दुपारपर्यंत त्यांनी आम्हाला काहीतरी परिपत्रक देतो असं ते म्हणत होते, परंतु आज इतका जे 1 वाजता 1-1:30 वाजता ही वेळ झाली, परंतु अद्याप तरी त्यांनी आम्हाला आणखी पत्र देण्यात आलेलं नाही आणि आमचं उपोषण आता प्रारंभ झालेलं आहे। भाग्यनगर पोलीस स्टेशनचे संबंधित पोलीस कर्मचारी येऊन आमच्याकडून हे पत्र घेऊन गेले। आता काय आम्ही प्रतीक्षेत आहोत की आम्हाला जे काही आदेश मिळेल त्याच्यानुसार आम्ही प्रशासनाला सहकार्य करायला तयार आहोत। कारण उद्या आम्ही काय प्रशासनाला जाणीवपूर्वक वेठीस राहत आम्ही काय प्रयत्न केलेला नाही। आमचं सुद्धा सकारात्मकच भूमिका आहे आणि हे लवकरात लवकर निकाली निघावं अशी आमची विनंती आहे। आमचे माजी कर्मचारी शेख मोइनुद्दीन चुन्नू मियां हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या मागणीसाठी उपोषणाला बसले असले तरी आम्ही यापूर्वीच मध्यवर्ती कार्यालयास मार्गदर्शन विचारलेलं आहे। त्यांचं मार्गदर्शन आज येणे अपेक्षित होतं पण आलेलं नाही, काही कामानिमित्त ते होऊ शकलं नाही। परंतु आमचा पाठपुरावा आहे आणि शेख मोइनुद्दीन यांच्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत। त्यांच्या सेंट्रल ऑफिसच्या पत्राची आम्ही वाट पाहत आहोत। आमच्या पत्राचं उत्तर आल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि त्यांच्या बाबतीत आम्ही पॉझिटिव्ह आहोत।